रामदास साहेबांनी सांगितलं की यामध्ये तुम्ही संबोधन केलं पाहिजे। महाराष्ट्रभर सभा घेत असताना खेड तालुक्याचं एक वेगळं वातावरण हे निर्माण करण्यामध्ये फार मोठं श्रेय कोणाचं असेल तर ते अतुल भाऊ देशमुखांचं श्रेय, सुधीर शेठ मुंगसेंचं श्रेय। मी माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊन मनाचा मोठेपणा दाखवून या दोघांनी सुद्धा ज्या पद्धतीने बाबाजी शेठला पाठिंबा दिला त्यासाठी मी दोघांनाही मानाचा मुजरा करतो आणि आपल्या सर्वांना ही कळकळीची विनंती करतो की खरं तर 2019ला नितीन शेठ 2019ला एक चूक माझ्या हातून झाली होती। 2019ला सभा घेण्यासाठी खेड आळंदी मतदारसंघात आलो होतो आणि सुरेश भाऊ गोरेंसारखं तालुक्याला लाभलेलं एक सुसंस्कृत नेतृत्व हे पराभूत झालं होतं। किंबहुना आता इथं उभं राहून त्या चुकीची दुरुस्ती करा हीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि पुन्हा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ हा गुंडगिरीच्या दहशतीच्या छायेखालून बाहेर काढून बाबाजी शेठ काळे यांना आमदार करून विकासाची मशाल खेड आळंदी मतदारसंघात पेटू द्या। कारण माननीय विद्यमान आमदार जे काही सांगतात जे काही बोलतात यामध्ये एकच गोष्ट खरी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात चुकीला एक वेळ माफी देता येते पण गद्दारीला क्षमा नाही। ज्यांनी गेल्या वेळी मतं मागताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा फोटो लावून मतं मागितली, खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाने त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्याच माननीय महोदयांनी आदरणीय पवार साहेबांचं बोट सोडलं आणि पवार साहेबांची साथ सोडून ज्यांनी कोणी स्वार्थासाठी गद्दारी केली असेल खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचा स्वाभिमानी मतदार या गद्दारीची त्यांना योग्य ते फळ दिल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे।